दुधीचं सूप. आज आपण बघूया हे हेल्दी डिलिशियस सूप आपण कसं बनवायचं ते. मी बनवणार आहे माझ्या सूप मेकरमध्ये आज. तर हे असा सूप मेकर आहे आणि ह्याची स्टीलची बॉडी आहे. ह्याच्यात वेरियस मोड्स आहेत. हा त्याचा ब्लेंडर आहे. त्या ॲडव्हान्टेज असा आहे की या एकाच भांड्यात ते सगळं साहित्य शिजतं आणि ब्लेंड होतो आणि आपल्याला रेडीमेड सूप मिळतं. तर आता आपण घेऊया दुधी. मी एक मीडियम दुधी घेतला आहे आणि त्याच्या फोडी केल्या आहेत साल काढून. जास्त बारीक करायची जरूर नाही फोडी, कारण ते छान ब्लेंड होतात. आता ज्यांच्याकडे सूप मेकर नाहीत त्यांनी कुकरमध्ये सगळं साहित्य शिजवून नंतर मिक्सरमध्ये ब्लेंड करून पाणी ॲडजस्ट करून सूप बनवता येईल. तर आता आपण त्या दुधीच्या फोडींवर टाकायचं आहे कांदा, टोमॅटो, थोडा आलं, लसूण, सॉल्ट, पेपर आणि मी टाकते आहे ह्याच्यात मुगाची डाळ, 15 मिनटं भिजवलेली डाळ, ज्यांनी ह्या सूपला बॉडी येते, ह्याचं प्रोटीन कंटेंट वाढतो आणि हे जास्त हेल्दी होतं. तर आता आपण टाकूया पाणी त्याच्या वरच्या मार्कपर्यंत आणि मग त्याच्यात थोडं टाकूया बटर आणि मग सगळं छान मिक्स करून घेऊया. आणि आपण त्याच्यात पाहिजे तर थोडी हळद टाकू शकतो. हळद नाही टाकली तरी चालेल, पण ते ऑप्शनल आहे. आणि आता आपण हे बंद करून सूप मेकर चालू करूया. आता ह्याच्यात जे मोड्स आहेत स्मूथ चंकी, तुम्हाला पाहिजे तो मोड तुम्ही सिलेक्ट करायचा. मी स्मूथ मोड सिलेक्ट केला आहे कारण मला स्मूथ सिल्की सूप पाहिजे आहे. आणि मग चालू करायचा. हे मध्येच मी तुम्हाला उघडून दाखवते बघायला की हे बघा कसं छान शिजतोय ते. मी मगाची साखर टाकायला विसरलेली म्हणून मी उघडलेला आता. तर आता आपली 20 मिनटं झाली आहेत आणि शिटी झाली आहे आणि आपण सूप मेकर ऑफ करायचा. तुम्ही उघडून बघितलं तर बघाल मस्त सूप रेडी आहे. किती छान सिल्की स्मूथ असं ब्लेंड झालेलं सूप आहे. तर मला थोडं हे घट्ट वाटतं आहे म्हणून मी थोडंसं पाणी टाकते त्यात. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकायचं आणि तुम्हाला किती पाहिजे तेवढं घट्ट पातळ करायचं. मला थोडं घट्ट सूप आवडतं कारण मग ते फिलिंग होतं. आणि मग आता बोलमध्ये ओतून घ्यायचं आणि त्याच्यावर टाकायचं थोडंसं पार्मेझन चीज आणि कोथिंबीर. आता पार्मेझन चीज टोटली ऑप्शनल आहे, माझ्याकडे आहे म्हणून मी टाकलं, त्याने टेस्ट छान लागते. हे सूप नुसतंच सॉल्ट, पेपर आणि आलं लसूण ह्याच्यात खूप टेस्टी लागतं, खूप न्यूट्रिशियस आहे. हे जरूर ट्राय करून बघा, फिलिंग आहे. आणि जर तुम्हाला माझ्या या सूपची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जरूर हे असं सूप बनवून एन्जॉय करा.